नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्वराज्य पार्टी जी आहे तर त्या स्वराज्य पार्टीबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की असहकार चळवळ जी आहे 5 फेब्रुवारी 1922ला चौराचौरी या ठिकाणी 21 पोलीस आणि एक सब इन्स्पेक्टर मारला गेला आणि या या एक हिंसात्मक गालबोट हे आंदोलन लागलं आणि गांधींनी हे आंदोलन हे स्थगित करण्याची भूमिका घेतली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर मार्च 1922 मध्ये महात्मा गांधीजींना 6 वर्षासाठी ही अटक केली गेली आणि त्यामुळं राजकीय पोकळी राष्ट्रीय नेत्यांमध्ये एक प्रकारची काय झाली होती, नाराजी निर्माण झाली आणि चळवळ ही थंड पडण्याची भीतीही निर्माण झाली. आणि याच प्रश्नांमधून चळवळ थंड पडू नये म्हणून काय केलं पाहिजे या प्रश्नातून एक नेतृत्व हे पुढं आलं. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की एकाच ध्येयासाठी दोन भिन्न भिन्न मार्ग हे उदयाला आले होते. म्हणजे काँग्रेसमधली एक प्रकारची दुफळी ही निर्माण झाली होती. त्याच्यामध्ये दोन गट पडले होते. एक होते फेरवादी आणि दुसरे होते नाफेरवादी. फेरवादी म्हणजे काय तर राजकीय संघर्ष आणि कायदे मंडळामध्ये प्रवेशाचं समर्थन करणारे होते. त्यामध्ये चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, सुभाषचंद्र बोस आणि हुसेन सुहरावर्दी हे होते. आता सर्वात महत्त्वाचं होतं नाफेरवादी. आता नाफेरवाद्यांचं सर्वात महत्त्वाचं वेगळे पण काय होतं तर ते कायदे मंडळाच्या निवडणुकांसाठी विरोध करत होते. तळागाळामधल्या रचनात्मक कार्यक्रमावर भर देत होते. हा एक दृष्टिकोन होता. आणि या विचारसरणीचे जे नेते होते तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल, M.A. अन्सारी, राजेंद्र प्रसाद आणि C. राजगोपालचारी. आता एक लक्षात ठेवा की नाफेरवादी आणि फेरवादी या दोघांमधल्या विचाराचा नेमका फरक काय होता. आता हे नाफेरवादी जे आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण रचनात्मक कार्यक्रमाचा पाया घातला पाहिजे. आता मग एक लक्षात ठेवा मग यांचं काय म्हणणं होतं तर चरख्याचा प्रसार करायचा म्हणजे खादीचा वापर आणि त्यामधून एक आर्थिक स्वावलंबन करणं ही भूमिका त्यांची होती. दुसरं होतं तो म्हणजे मद्यपान निषेध, समाजाचं नैतिक सक्षमीकरण करणं हा उद्देश हा नाफेरवाद्यांचा होता. दुसरं होतं हिंदू मुस्लिम एकता, यामध्ये सामाजिक तेढ कमी करून या लोकांमध्ये एक प्रकारे काय करायचं संघटन वाढवणं. आणि चौथं होतं अस्पृश्यता निवारण म्हणजे सर्वसमावेशक राष्ट्रीय चळवळ ही आता आपण काय केली पाहिजे उभी केली पाहिजे हा भूमिका होती. आता जे फेरवादी आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की या व्यवस्थेमध्ये आत जाऊन सरकारची अडवणूक करायची ही रणनीती ही यांची होती. म्हणजे विशेषतः फेरवाद्यांची होती. यांचं म्हणणं काय होतं तर लक्षात घ्या कायदे मंडळामध्ये प्रवेश करायचा म्हणजे 1919च्या कायद्यानुसार होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत तर त्या आपण काय केल्या पाहिजे लढवल्या पाहिजे ही भूमिका त्यांची होती. दुसरं होतं स्वराज्याची मागणी म्हणजे संसदेमध्ये जायचं अधिकृतरित्या स्वराज्याची मागणी करणं हा त्यांचा दुसरा उद्देश होता. आणि तिसरा होता तो म्हणजे काय तर ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक विधेयकांना विरोध करून सरकार चालवणं हे अशक्य करणं हा एक तिसरा उद्देश आपल्याला सांगता येईल. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यातून काय झालं असहकाराचा त्याग केला नाही तर संघर्षाची मात्र काय केली फक्त जागा बदलली. हा एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता गयामध्ये झालेलं जे 1922चं जे अधिवेशन आहे तर त्याच्यामध्ये एक फुटीचा निर्णायक क्षण आला होता. त्याच्यामध्ये C.R. दास जे आहेत बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एक प्रस्ताव आणला म्हणजे कायदे मंडळाच्या प्रवेशाचा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला. परंतु परिवर्तन विरोधी गटानं काय केला तो फेटाळून लावला. आता फेटाळून लावल्यानंतर परिणाम काय झाला तर प्रस्ताव नामंजूर झाल्यानं C.R. दास यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा काय केला राजीनामा देण्याची भूमिका घेतली गेली. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा काँग्रेसचे इतिहासकार जे आहेत ज्यांना काँग्रेसचा इतिहास ज्यांनी लिहिलाय ते म्हणजे पट्टाभी सीतारामय्या यांनी यांच्या नोंदीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला गेलाय की C.R. दास जेव्हा अधिवेशनासाठी आले होते तेव्हा त्यांच्या खिशात 2 पत्र होती. एक होतं त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचं आणि दुसरं होतं त्यांच्या राजीनाम्याचं. म्हणजे एकतर भाषण करणं आणि आपलं म्हणणं मान्य करून घेणं अर्धा किंवा राजीनामा देणं ही भूमिका ही 2 पत्र ही त्यांच्या खिशामध्ये होती असं पट्टाभी सीतारामय्या यांचं म्हणणं आहे.
आता जे डिसेंबरला जे गयाला अधिवेशन झालं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अध्यक्षपदासाठी चित्तरंजन दास यांनी ज्यावेळेस कायदेमंडळाच्या सुधारणेचा ठराव मांडला, हा ठराव मांडल्यानंतर ठरावाच्या बाजूनं जे फेरवादी होते यांना किती मतं पडली, तर 890 मतं पडली आणि ठरावाच्या विरोधामध्ये 1748 मतं ही त्यामध्ये पडली. म्हणजे जो चित्तरंजन दास यांनी मांडलेला जो ठराव आहे तर तो काय केला, फेटाळण्यात आला. आणि विशेषतः बॅरिस्टर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी विशेषतः अध्यक्ष आणि सचिव या पदाचा त्यांनी काय केला होता, राजीनामा दिला. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की नव्या राजकीय पर्वाची आता सुरुवात झाली आणि त्यामधूनच एक स्वराज्य पक्षाचा जन्म हा झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे एक लोक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाचा जो स्थापना दिवस आहे, दिनांक आहे, तर तो 1 जानेवारी 1923 तो कुठं स्थापन केलंय, ते अलाहाबाद, सध्याचं कोणतं आहे, प्रयागराज, कुठलं, उत्तर प्रदेश मधलं. आणि अधिकृत नाव होतं काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी आणि इतिहासात हा पक्ष स्वराज्य पक्ष म्हणून हा काय केलाय, ओळखला जातोय. आता स्वराज्य पक्षाचे 2 शिल्पकार होते. एक होते चित्तरंजन दास जे अध्यक्ष होते, प्रख्यात बॅरिस्टर आणि पक्षाचे मुख्य सूत्रधार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरे होते मोतीलाल नेहरू जे या पक्षाचे सचिव होते आणि प्रख्यात वकील आणि एक रणनीतिकार होते. आता स्वराज्य पक्षाचे जे इतर सदस्य आहेत यामध्ये न. केळकर जे टिळकवादी नेते होते, त्याच्यानंतर हुसेन शहीद सुरावर्दी, सुभाषचंद्र बोस, विठ्ठलभाई पटेल आणि हकीम अजमल खान हे इतर सदस्य होते. स्वराज्य पार्टीचा जो असणारा जाहीरनामा आहे तर तो काय होता, कायदेमंडळामध्ये शिरून स्वराज्याची राष्ट्रीय मागणी करणं आणि ती फेटाळल्या गेल्यास कायदेमंडळात एक समान सतत व सातत्यपूर्ण अडवणुकीचं धोरणाचं अनुसरण करून सरकार चालवणं काय करायचंय, अशक्य बनवून टाकायचे. अशा पद्धतीचा हा स्वराज्य पक्षाचा हा जाहीरनामा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाची दुहेरी रणनीती होती. पहिली रणनीती काय होती, निवडणुका लढवायच्या आहे, कायदेमंडळामध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे. आणि दुसरी रणनीती काय होती, तर जनतेच्या प्रश्नावरून सरकारची अडवणूक करायची आणि सरकारला जनतेच्या फायद्याचं निर्णय घेण्यासाठी भाग पाडायचं आहे. म्हणजे बहिष्कार न टाकता व्यवस्थेचा भाग बनून व्यवस्थेलाच आव्हान देणं हे मुख्य उद्दिष्ट हे स्वराज्य पक्षाचं आहे. हे एक वेगळेपण आपल्याला सांगता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की काँग्रेसची समझोता करायला सुरुवात केली. म्हणजे विशेषतः जे सप्टेंबर 1923ला जे दिल्लीला अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य पक्षाला निवडणुका लढवण्याची औपचारिक परवानगी मिळाली. आता त्या परवानगीमध्ये तडजोड काय केली त्यांनी की काँग्रेसनं कायदेमंडळाच्या प्रवेशाविरुद्ध काय केलं पाहिजे, प्रचार हा थांबवला पाहिजे. दुसरं होतं स्वराज्य जे आहे तर त्यांनी काँग्रेसमध्येच राहून निवडणूक लढवण्याची संमती त्यांना मिळाली. आणि अट काय टाकली होती, तर निवडणुका काँग्रेस नव्हे तर स्वराज्य पार्टीच्या तिकिटावर लढवल्या पाहिजे अशी एक भूमिका राहिली. दुसरं, डिसेंबर 1923ला जे काकीनाडाला अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते मोहम्मद अली. यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य पक्षाचं सदस्यांनी काँग्रेसचं सदस्य म्हणून कायम राहण्यासाठीची मान्यता ही त्यांना मिळाली. म्हणजे ही 2 अधिवेशनं, म्हणजे एक स्वराज्य पक्षाचं आणि दुसरं काँग्रेसचं अपरिवर्तनवादी यांचं झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता स्वराज्य पक्षाचं मुख्य धोरण किंवा उद्दिष्ट नेमकं काय होतं, तर पहिलं उद्दिष्ट होतं ब्रिटिश राजवटीत आणि प्रशासनामध्ये काय करायचंय, अडथळा आणायचा आहे. दुसरं होतं भारतासाठी संविधानाचा काय करायचा आहे, मसुदा तयार करायचा आहे. तिसरं होतं प्रादेशिक स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळवणं. आणि तिसरं होतं शेती आणि औद्योगिक कामगारांचं हितसंबंध जोपासणं. चौथं म्हणजे शेवटी जे 5वं आहे ते व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई देशासोबत भागीदारी सुरू करणं ही मुख्य उद्दिष्ट ही स्वराज्य पक्षाची आहेत. आता स्वराज्य पक्षाच्या संघर्ष आणि तडजोडीच्या संदर्भाबद्दल आपण जर उल्लेख केला तर जसं की यांना म्हणजे देशबंधू चित्तरंजन दास आणि जे मोतीलाल नेहरू आहेत यांना वास्तवाचं भान होतं. यांनी सविनय कायदेभंग हा लगेचच शक्य नाही ही भूमिका त्यांनी मांडली.
आणि यामधून चळवळीचा एक नियम बनवला, म्हणजे कोणतीही जनचळवळ अमर्यादित कालावधीसाठी चालू ठेवणं हे शक्य नाही. त्यामुळे मुख्य आव्हान काय होतं, जनचळवळीत त्या सक्रिय टप्प्यातून येणाऱ्या अक्रिय टप्प्यात लोकांना चळवळीसाठी कसं प्रेरित ठेवायचं, ही एक टप्पा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू जे आहेत त्यांचा समान धागा काय होता, तर सी.आर. दास हे अत्यंत धार्मिक, कलकत्त्यातली जी भव्य इमारत आहे ती त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केली होती. समान धागा दोघांचा. जर मोतीलाल नेहरूंनी काय केलं होतं, वैयक्तिक विचार पूर्णपणे नास्तिक, अलाहाबाद येथील भव्य इमारत ही की त्यांनी काय केली होती, राष्ट्राला समर्पित केली होती. या दोघांमधला समान धागा जर तुम्ही बघितला गेला तर ते काय होतं, राजकीय दृष्ट्या समान विचारधारा. दुसरं, उत्तम व प्रभावी संसदपटू आणि पूर्ण धर्मनिरपेक्ष आणि गांधीजींचे कट्टर प्रशंसक म्हणून आपल्याला उल्लेख करता येतो. नोव्हेंबर 1923च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये लक्षात ठेवा की 14 ऑक्टोबरला स्वराज्य पार्टीचा जाहीरनामा त्यांनी घोषित केला, तो आता आपण पाहिला. नोव्हेंबरमध्ये काय केलं, प्रत्यक्ष निवडणुका कोणत्या कायद्याच्या आधारावर, 1919च्या कायद्यानुसार, ज्या दुसऱ्या निवडणुका म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि यासाठी या तयारीसाठी काही आठवड्याचाच फक्त कालावधी हा शिल्लक होता. मताधिकाराच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की अत्यल्प मताधिकार होता. संपूर्ण भारतभरामधून 6.2 दशलक्ष लोकांना मतदानाचा हक्क होता. म्हणजे हे प्रमाण लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के होतं, तर 3% कमी होतं, हा एक उल्लेख करता येईल. आता दुसरं एक लक्षात ठेवा की केंद्रीय कायदेमंडळ आणि प्रांतीय पातळीवरचे जे जागा आहेत त्यामध्ये लक्षात ठेवा की ज्या निर्वाचित जागेपैकी जवळजवळ 42 जागांवर, आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, काही पुस्तकांमध्ये 100 निर्वाचित जागा 101 आहेत, काही पुस्तकांमध्ये 105 आहेत, किंवा काही पुस्तकांमध्ये 100 म्हणजे 42 जागा आहेत, काही पुस्तकांमध्ये 41 आहे, पण शक्यतो हे 42 जागांवर हे निवडून आले होते. आता मोतीलाल नेहरू हे विरोधी पक्ष नेता म्हणून बनवण्यात आलं होतं, हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. सर्वात महत्वाचं, प्रांतिक यशाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, मध्य प्रांत जो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट बहुमत आहे. बॉम्बे आणि संयुक्त प्रांतामध्ये अधिक चांगलं यश, आणि बंगालमध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणून पुढे आली. मद्रास आणि पंजाबमध्ये मात्र अपयश, प्रभावी आणि जातीय समीकरण ही मात्र राहिली, असा एक उल्लेख आपल्याला त्यामध्ये करता येईल. आता सगळ्यात महत्वाचं होतं गांधीजींची मुक्तता आणि पेच प्रसंग. 5 फेब्रुवारी 1924च्या काळामध्ये आरोग्याच्या कारणावरून गांधीजींची काय केली, तुरुंगातून मुक्तता केली. आता गांधींचा दृष्टिकोन काय होता, कायदेमंडळाच्या प्रवेशाला पूर्ण विरोध होता आणि हा मार्ग अहिंसक असहकाराशी विसंगत असल्यामुळं काँग्रेसमध्ये पुन्हा फुटीची चिन्ह निर्माण झाली होती. आणि मग ब्रिटिशांचा डाव असा होता की गांधींच्या सुटकेनंतर काँग्रेस ही दुभंगेल आणि हीच ब्रिटिशांची अपेक्षा होती. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गांधीजी जे आहेत ते कायदेमंडळाच्या प्रवेशासंदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर ते असं म्हणतायत, 1924 मध्ये आजारपणामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सुरुवातीला परिषदेत प्रवेश करणं हे असहकार तत्वाच्या विरोध असल्याचं गांधींचं मत होतं. पण गांधीजींनी एक अट टाकली होती की काँग्रेस सदस्यासाठी एक नवीन अट सुचवली, स्वराज्य पक्षानं परिषदेतून बाहेर पडावं आणि प्रत्येक सदस्यानं चरख्यावर 2000 वार सूत कातणं हे अनिवार्य करावं अशी भूमिका सुचवली. परंतु गांधी आणि नेहरू, गांधी नेहरू दास यांचा जो करार झाला त्यामध्ये लक्षात ठेवा, गांधींनी ठराव काँग्रेसमध्ये मंजूर होऊ शकला नाही, परंतु गांधीजींनी अहंकार बाजूला ठेवून पक्षाच्या एकजुटीसाठी हार स्वीकारावी लागली आणि ती ऐतिहासिक करार जो झाला त्यामध्ये मूळ महत्त्वाचं होतं की असहकार चळवळ स्थगित झाली, असहकाराची धोरणं अधिकृतपणे ही आता काय झाली, थांबवली जातील, ही भूमिका घेतली. दुसरं होतं, स्वराज्य पक्ष हाच राजकीय विभाग किंवा पक्ष म्हणून हा काँग्रेसचा एक कायदेशीर आणि राजकीय भाग म्हणून तो काय करेल, काम करेल. आणि दुसरं होतं, जी सुताची जी अट होती 2000 वार सुताऐवजी सदस्यत्वासाठी 200 वार सूत काटण्याची जी अट आहे तर ती आता काय केली, मान्य केली. आणि 1924च्या बेळगाव अधिवेशनात गांधीजींनी जे अध्यक्षपद भूषवलं त्या अखिल भारतीय चरखा संघ स्थापन करून तिथं विधायक कार्यक्रमामध्ये ते मग्न झाले. आता ब्रिटिशांचा जो डाव होता
म्हणजे स्वराज्याचं कार्य कायदे मंडळामध्ये स्वराज्य पार्टीने केलेलं धैर्यपूर्ण काम, 1924च्या अखेर सरकारने केलेली स्वराज्य स्थितीची असणारी जी धरपकड आणि ब्रिटिशशाही दडपशाहीमुळे गांधीजी एक प्रकारे संतप्त झाले होते आणि ब्रिटिशांच्या अपेक्षेला छेद देत गांधीजींनी टप्प्याटप्प्यानं स्वराज्य निष्ठेची समझोता केला आणि त्यांच्याशी पूर्ण ऐक्य हे जाहीर केलं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं राजकीय परिपक्वता आणि रणनीतिक लवचिकतेचा हा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला याबद्दलचा उल्लेख करता येतो. यामध्ये एक लक्षात ठेवा की कायदे मंडळामधलं कार्य आणि यामध्ये ब्रिटिश सरकारची केलेली कोंडी, यामध्ये एक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्ष आणि मुस्लिम लीग यांनी निवडणुकांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये काय केलं होतं, सदस्यत्व मिळवलं होतं. आता सर्वात महत्त्वाचं आहे की जुलमी कायदे, विशेषतः सरकारधार्जित जी विधेयक आहेत यांचा एकत्रितरित्या पराभव केला. कायदे मंडळात कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होण्यापूर्वी त्याला रोखण्याची एक यशस्वी रणनीती ही पक्षानं राबवलेली होती. आता सामायिक कार्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः स्वराज्य पक्ष, अपक्षांमध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य, उदारमतवादी सदस्य आणि व्यक्तिगत सदस्यांमध्ये मदन मोहन मालवीय, हे सर्व एकत्रित येऊन एकत्रित आघाडीनं सरकारला अनेकदा पराभूत केलं, हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणजे प्रांतांमध्ये अशी युती निर्माण करून सरकारची एक प्रकारे काय केली होती, कोंडी निर्माण केली होती. आता सर्वात महत्त्वाचे सरकारच्या अडवणुकीचे 3 मुख्य स्तंभ होते. म्हणजे कायदे मंडळामध्ये प्रभावी भाषणं देऊन सरकारची कोंडी करायची आणि मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं, ज्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये काय होत होत्या, झळकत होत्या. दुसरं होतं घटनात्मक सुधारणा, म्हणजे भारतीयांना प्रभावी सत्ता देणारी एक नवीन घटना तयार करण्याची मागणी ही 2दा पारित करून घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं होतं नागरी स्वातंत्र्य, राजकीय कैद्याची सुटका आणि जुलमी कायदे हे रद्द करण्याची मागणी. तिसरं होतं देशी उद्योगाचा विकास, म्हणजे देशी उद्योगाचा विकास आणि संरक्षण. आता लक्षात ठेवा की अर्थसंकल्पीय कोंडीमध्ये जर बघितलं गेलं तर त्यांनी नेमकं काय केलं होतं, तर स्वराज्य पक्षाने सरकारच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या ज्या मागण्या आहेत तर या स्वराज्य पक्षांनी फेटाळल्या. दुसरं, सरकारला वारंवार अवमान करण्यास काय केलं, त्यांनी भाग पाडलं आणि कायदे मंडळानं फेटाळलेल्या मागण्या पुन्हा संमत करण्यासाठी व्हाईसरॉय आणि गव्हर्नरचा एक विशेष अधिकार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्याचा ताबा म्हणजे प्रशासकीय शिरकाव कशा पद्धतीने केलाय. म्हणजे कलकत्ताला चित्तरंजन दास हे मेयर होते, तर सुभाषचंद्र बोस हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहिले. दुसरं होतं बॉम्बेमध्ये विठ्ठलभाई पटेल हे अध्यक्ष होते, तर अहमदाबादमध्ये वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. म्हणजे नाफेरवाद्यांचा सहभाग म्हणजे स्थानिक संस्थांचा वापर करून रचनात्मक कायद्याच्या प्रोत्साहनासाठी करता येईल या विचाराने नाफेरवादी देखील याच्यामध्ये काय केले होते, सहभागी झाले होते. म्हणजे लक्षात ठेवा, अलाहाबादला जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत, पाटणाला राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून राहिल्याचा उल्लेख करत आहे. आता विधिमंडळातले जे प्रमुख चेहरे होते, एक होते मोतीलाल नेहरू, जे केंद्रीय कायदे मंडळामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली. मदन मोहन मालवीय, जे स्वराज्य पक्षाला भक्कम आणि वैचारिक पाठिंबा आणि त्यांचा कायदे मंडळामधला सहभाग. आता लाला लजपत राय, जे संसदीय लढ्यामधलं एक महत्त्वाचं योगदान म्हणून सांगता येईल. म्हणजे हे सर्व नेते उत्कृष्ट कायदे पंडित, त्यामुळे त्यांच्या विधिमंडळातला प्रभाव आणि युक्तिवाद हा जबरदस्त होता. आता स्वराज्य पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस लक्षात ठेवा, सरकारच्या अंदाजपत्रकाला वारंवार विरोध करून ते संसदेमधून काय करायचं, फेटाळून लावायचं. दुसरं होतं जुलमी कायदे जे आहेत तर ते रद्द करून सरकारला भाग पाडणं, म्हणजे काळे कायदे हे रद्द करणं. तिसरं होतं द्विदल राज्य पद्धती, म्हणजे 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये लागू असणारी जी द्विदल राज्य पद्धती आहे तर ती कशी कुचकामी आहे, तर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न हा स्वराज्य पक्षाने केला. ऐतिहासिक टप्पा लक्षात ठेवा, विठ्ठलभाई पटेल म्हणजे 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि कायदे मंडळाचा अध्यक्ष म्हणजे स्वराज्य पक्षाचे नेते विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय कायदे मंडळाच्या अध्यक्षपदी ही बहुमताने निवड केली. दुसरा होता नैतिक विजय. तो कोणता होता, तर ब्रिटिश काळात एका भारतीयानं सर्वोच्च पद भूषवणं हा स्वराज्य पक्षाचा आणि संपूर्ण भारतीयांचा एक मोठा नैतिक
आणि राजकीय विजय हा यामधून ठरल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे संसदीय यशाचं सर्वोच्च शिखर काय होतं, तर विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय कायदे मंडळाचं अध्यक्ष म्हणून ही निवड झाल्याचा उल्लेख आपल्याला सांगता येईल. आता स्वराज्य पार्टीचा जो आस्था आहे आणि त्याचा जो अंतिम संघर्ष आहे त्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. सत्तेची अभेद भिंत या अर्थानं की कायदे मंडळामध्ये विजय आणि स्थानिक संस्थांमधलं वर्चस्व आणि सरकारची कोंडी ही भूमिका त्यांची राहिली. परंतु ब्रिटिश सरकारच्या हुकुमशाही धोरणामध्ये कोणताही मूलभूत बदल घडवून आणण्यामध्ये त्यांना मात्र काय आलं होतं, अपयश आलं. हा एक आपल्याला उल्लेख करता. म्हणजे संसदीय मार्गाच्या एक प्रकारे मर्यादा ह्या स्पष्ट झाल्या होत्या. आता पक्षासमोरचा एक सर्वात महत्त्वाचा पेच प्रसंग काय निर्माण झाला होता, तर स्वराज्य पार्टीत एका मूलभूत प्रश्नांमुळे दोन गट पडली होती. एक गट काय होता, सरकारी पदे धारण करणं हे आपण काय केलं पाहिजे, चालू ठेवावं, हा एक भाग होता. दुसरा जो पर्याय होता तर कायदे मंडळातून बाहेर पडून सविनय कायदेभंगाच्या कार्यामध्ये काय करायचं, आपण सहभागी व्हायचंय, असा दुसरा एक पर्याय होता. आता महात्मा गांधीजींनी कायदे मंडळातल्या प्रवेशावर वाढवलेली टीका हा पेच प्रसंगामधला महत्वाचा घटक म्हणून आपल्याला ठरल्याचा उल्लेख करता येईल. आता स्वराज्य पार्टीमध्ये ऐतिहासिक जी फूट झाली तर ती फूट या अर्थानं होती की प्रमुख नेते लाला लजपत राय असतील, मदन मोहन मालवीय असतील, NC केळकर असतील किंवा MR जयकर असतील, यांचं धोरण काय होतं, तर सरकारशी सहकार्य चालू ठेवावं ही भूमिका यांची होती. आणि मुख्य उद्दिष्ट होतं सरकारी कार्यालयावर नियंत्रण ठेवून हिंदूंचं हितसंबंध जपणं आणि प्रतिसाद न देणाऱ्यामध्ये मोतीलाल नेहरू आपण कायदे मंडळाच्या कामामध्ये मर्यादा असल्यानं आपण काय केलं पाहिजे, राजीनामे द्यावे आणि सविनय कायदेभंगाच्या देशव्यापी कार्यात पुन्हा सहभागी व्हायचे. आता नोव्हेंबर 1926ला ब्रिटिश सरकारशी आता म्हणजे कमकुवत झालेली स्वराज्य पार्टी नोव्हेंबर 1926ला झालेल्या ज्या निवडणूक आहे तर ते कशी चौफेर कोंडीमध्ये अडकली. त्यामध्ये बघा लक्षात घ्या, ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ गटाचा वाढता विरोध, दुसरं मुस्लिम सांप्रदायिक घटकाचा विरोध, तिसरं होतं हिंदू सांप्रदायिक घटकांचा देखील यांना विरोध व्हायला लागला होता. आता अनपेक्षित धक्का काय झाला होता, तर 16 जून 1925 रोजी देशबंधू चित्तरंजन दास यांचं आकस्मिक हे काय झालं, निधन झालं आणि पक्षाने आपला सर्वात प्रभावी मुत्सद्दी आणि समन्वय साधणारा नेता हा त्यांनी गमावला. नेतृत्वाची जबाबदारी आणि केवळ मोतीलाल नेहरू यांच्यावर आली आणि पक्षात अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा ह्या उफाळून पुढे आल्या. आता सर्वात महत्वाचं आहे, मोतीलाल नेहरू यांच्यावर वैयक्तिक हल्ले झाले होते. म्हणजे 1926च्या निवडणुकीत अत्यंत खालची पातळी गाठली. म्हणजे मोतीलाल नेहरूंवर एक टीका करण्याची भूमिका घेतली. म्हणजे हिंदू हित संबंध धोक्यात आणणारे नेते, गोहत्येला प्रोत्साहन देणारे नेते, गोमांस खाणारे वगैरे अशा पद्धतीच्या टीका ह्या त्यांच्यावर केल्याचा उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं होतं की उभी फूट या अर्थाने की प्रतिसादवादी NC केळकर, मुंजे, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय यांच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ब्रिटिशांना विरोध करण्याऐवजी सत्ता मिळवून हिंदू हिताचं रक्षण करावं. अप्रतिसादवादीमध्ये जर बघितलं की मोतीलाल नेहरू कायदे मंडळात राहून असहकाराचं मूळ जे धोरण आहे तर ते चालू ठेवावं. पक्षाची एक दूध तुटली आणि 1926च्या निवडणुकांमध्ये पक्षाची मोठी पिछेहाट झाली. म्हणजे एक संघ असणारा पक्ष पक्षाची फूट अधिक वाढून पूर्ण विखंडन होऊ नये म्हणून स्वराज्यनिष्ठांनी पाऊल मागे घेतलं आणि 1926 मध्ये स्वराज्यनिष्ठांनी कायदे मंडळामधून बाहेर पडले आणि मोतीलाल नेहरू पुन्हा मूळ काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आल्याचा उल्लेख करता येईल. आता 1926च्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये 40 जागांवर विजय मिळवला. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये निम्मापेक्षा जागा म्हणजे 50% जागांवर यश आलं. संयुक्त प्रांत, मध्य प्रांत आणि पंजाबमध्ये अजिबात यश म्हणजे 0 जागा ह्या त्यांना मिळाल्या. त्यामुळं 1923 मध्ये जे कायदे मंडळामध्ये कोणतेही राष्ट्रवादी युती निर्माण करण्यासाठी हे जे म्हणजे याच्या अगोदर जी युती करण्यासाठी जी भूमिका घेतली होती तशी मात्र त्यांना इथं करता आली नाही. आता सर्वात महत्त्वाचं होतं की सेफ्टी बिल जे आहे म्हणजे पब्लिक सेफ्टी बिल, जे भारतात समाजवादी आणि साम्यवादी विचार पसरवणाऱ्या ब्रिटिश आणि इतर परकीय प्रक्षोभकांना हद्दपार करण्याचा जो सरकारचा मनसुबा होता तर त्यांच्यावर सरकारी विधेयक कायदे मंडळामध्ये यशस्वीरित्या हे त्यांनी काय केलं होतं, पराभूत केलं होतं. दुसरं होतं कायदे मंडळात वळसा घालून सरकारशी तेढ दडपशाही मार्च 29 मध्ये देशभरामध्ये
धडक कारवाई आणि जवळजवळ 32 साम्यवादी कामगार संघटक व डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना काय केलं होतं, अटक केलं होतं. आता मिरज कट खटला ज्यामध्ये जवळजवळ 32 प्रमुख कामगार जे डावे नेते होते यांच्या खटल्याचा कालावधी जवळजवळ 4 वर्ष सुमारे चालला. सर्वांना दीर्घ कालावधीच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा दिली आणि ही कारवाई म्हणजे राष्ट्रवादी आणि कामगार चळवळीला चिरडण्याचा ब्रिटिश सरकारचा हा स्पष्ट प्रयत्न होता. आता काँग्रेसचा ऐतिहासिक अधिवेशन जे लाहोरला झालं, या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव हा पास करण्यात आला आणि या नव्या ध्येयामुळं कायदेमंडळातल्या मर्यादित संघर्षाची प्रासंगिकता ही आता संपली. आता सायमन कमिशनची ही स्थापना झाली होती ज्यामध्ये स्वराज्य पक्षाचा सतत विरोध म्हणजे विधिमंडळातल्या संघर्ष आणि 1919च्या कायद्यातल्या त्रुटीवर ह्या स्वराज्य पक्षांनी बोट ठेवलं. दुसरं होतं ब्रिटिश सरकारला 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायला यांनी भाग पाडलं. तिसरं होतं दबावापोटी नियोजित वेळेच्या आधीच कमिशनरची स्थापना झाली. इथून सायमन गो बॅक आंदोलनाची बीज ही यामध्ये रोवल्याचा उल्लेख करत आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे जे स्वराज्य पक्षाचा जो शेवट आहे म्हणजे जानेवारी 1930 मध्ये कायदेमंडळामधून हे स्वराज्य पक्ष जे आहेत तर ते कायमचे बाहेर पडले. त्यांनी सरकारी पदाचा त्याग आणि देशाच्या व्यापक सविनय कायदेभंग चळवळीत स्वतःला पूर्णपणे हे झोकून देण्याची भूमिका घेतली गेली. आणि यांचं सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की यांना सत्तेची सवय झाली होती. म्हणजे कायदेमंडळात अनेक स्वराज्यनिष्ठांना सरकारी सन्मान फायद्याची सवय पडली ज्यामुळे त्यांच्या सरकारविरोधी संघर्षाची धार ही आता काय झाली होती, बोथट झाली. दुसरं होतं कायदेमंडळामध्ये काम आणि बाहेरील जनसामान्यांमधील राजकीय कार्य यात समतोल राखण्याचं धोरण हे नव्हतं. आणि दुसरं होतं सतत सरकारची अडवणूक हे धोरण आणि युतीतील इतर गटांना म्हणजे उदारमतवादी मान्य नसलेल्या त्यांना सोबत ठेवणं हे त्यांना अवघड चाललं. सर्वात महत्त्वाचं आहे की काय साध्य केलं तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा 1919च्या कायद्याचा पोकळपणा हा त्यांनी उघड केला. दुसरं होतं स्थानिक नगरपालिकांवर ताबा मिळवून प्रशासकीय अनुभव हा त्यांनी सिद्ध केला. तिसरं होतं विठ्ठलभाई पटेल यांच्या रूपानं सर्वोच्च संसदीय पद हे भूषवलं. कुठं अपयशी ठरले तर ब्रिटिशांच्या मूळ हुकुमशाही धोरणात बदल करू शकले नाहीत. जनचळवळ थांबवल्यानं धार्मिक दंगली ह्या त्या कालखंडामध्ये वाढल्या आणि संसदीय फायदे आणि सन्मानाच्या मोहात अडकून पक्षाचा मूळ उद्देश जो आहे तर तो यामध्ये हरवला आहे. शेवटी निष्कर्षामध्ये लक्षात घ्या स्वराज्य पार्टीनं कायदेमंडळातील पोकळ यशस्वीपणे जगासमोर मांडली. त्यावेळी एक कटू सत्याची जाणीव करून दिली. भारताचं खरं स्वातंत्र्य हे केवळ संसदीय वादविवादातून नाही तर रस्त्यावरील व्यापक जनसंघर्षातूनच मिळवता येईल हे यातून एक पुढं आलं. आता सर्वात महत्त्वाचं सिंहावलोकन जर केलं तर 1923-24च्या कालखंडामध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना आणि उद्देश होता रणनीती होती कायदेमंडळामध्ये प्रवेश करून सरकारला आतून विरोध करायचा आहे. दुसरं होतं 1926च्या कालखंडामधले झालेले जे मतभेद आहेत त्यामधून त्यांना मिळालेलं अपयश. आणि सर्वात महत्त्वाचं होतं की सरकारी दडपशाही पब्लिक सेफ्टी बिलला विरोध असेल, मिरज खटल्यासारखी घटना असेल किंवा 1926च्या निवडणुकामध्ये झालेली यांची पडझड. मूळ प्रवाहातून वापसी म्हणजे काय, कायदेमंडळाच्या मर्यादाची जाणीव आणि पूर्ण स्वराज्यासाठी सविनय कायदेभंग चळवळीचं पुनरागमन आणि शेवटी अंतिम निर्णय हे चळवळीमध्ये सामील होणं ही भूमिका राहिली. इथं आपण थांबूया. थँक्यू.